हॅलो फ्रेंड्स, ईश्वरीज बेकर्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी येथे चॉकलेट मूज केक बनवलेला आहे. खूप छान अशी डिझाईनही त्यावर काढलेली आहे. तर व्हॅलेंटाईन डे स्पेशल हा मी केक तयार केलेला आहे. फॉन्डंट हर्ट त्यावर ठेवून घेतलेले आहे. तर कशा पद्धतीने बनवायचा बघूयात रेसिपी. तर इथे मी व्हिप क्रीम बीट करून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा चॉकलेट सिरप टाकून घेतले. 1 चमचा कोको पावडर त्यामध्ये टाकून घेतली आहे. क्रीम अगोदर बीट करून घ्यायची आहे. त्यानंतरच त्यामध्ये हे सर्व इन्ग्रेडियंट्स टाकून घ्यायचे आहेत. नेस्केफची कॉफी मी अर्धा चमचा टाकून घेतली आहे. ब्रूची कॉफी इथे वापरली तरीही चालेल. 4 ते 5 ड्रॉप्स चॉकलेट कलर टाकून घेतला आहे. अर्धा कप दूध त्यामध्ये टाकून घेतलं आहे. तर हे सर्व आपण बीटर मशीनने बीट करून घ्यायचे. स्पॅच्युलाने मिक्स करायचं नाही. क्रीम बीट झाल्यानंतरच त्यामध्ये हे सर्व टाकून घ्यायचे. जर तुम्ही अगोदर टाकून घेतलं तर दुधामुळे तुमची क्रीम ही बीट होणार नाही, ती मेल्ट होऊन जाईल. त्यामुळे क्रीम बीट झाल्यानंतरच त्यामध्ये हे सर्व टाकून मिक्स करून घ्यायचे. तर खूप छान अशी आपली मूज क्रीम तयार झालेली आहे. तर इथे अर्धा किलोग्रामचा चॉकलेट स्पॉन्ज मी बेक करून घेतला आहे. तो थंड झालेला आहे, त्यामुळे मी तो आयसिंगसाठी घेतला आहे. तो 3 भागात एकसारखा असा कट करून घ्यायचा आहे. समान लेयर काढून घ्यायचे आहेत. धारदार सुरीने मी तो कट करून घेतला आहे. अर्धा किलोग्रामचा केक बेस घेऊन त्यावर थोडीशी क्रीम लावून घेतली आहे. पहिली लेयर ठेवून ती शुगर सिरपने सोकिंग करून घ्यायची आहे. सोकिंग केल्यामुळे सॉफ्ट असा केक तयार होतो, स्पॉन्जी पण होतो, खाण्यासही गोड लागतो. पॅलेट नाईफवर थोडीशी क्रीम घेऊन ती त्यावर लावून घ्यायची आहे. साईडच्या बाजूने प्लेन करून घ्यायचं आहे. वरच्या बाजूनेही प्लेन करून नंतर त्यावर चॉकलेट सिरप टाकायचे आहे. तेही सगळ्या बाजूने पसरून घ्यायचे. त्यानंतर त्यावर मी चोको चिप्स टाकून घेत आहे. दुसरी लेयर ठेवून तीही सोकिंग करून घ्यायची. सोकिंग केल्यामुळे केक आपला हा सॉफ्ट होईल. जर तुम्ही केले नाही तर तुमचा केक हा कडक होईल. तो खाण्यास ड्राय लागेल, सॉफ्ट असा लागणार नाही. तर इथे साईडच्या बाजूने क्रीम लावून नंतर मी वरच्या बाजूने क्रीम लावून प्लेन करून घेणार आहे. क्रीम आपली सॉफ्ट असल्यामुळे ती लवकर लावता येते. खूप छान अशी ती केकवर व्यवस्थित लावता येते. पुन्हा त्यावर सिरप टाकून तेही पसरवून घ्यायचे. चोको चिप्स टाकून तिसरी लेयर ठेवायची आहे. तिसरी लेयर ठेवल्यानंतर आपण ती सोकिंग करून घ्यायची आहे आणि पूर्ण केक हा क्रीमने कव्हर करून घ्यायचा आहे. सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी क्रीम लावून घ्यायची आहे. पॅलेट नाईफने एकदा क्रीम लावायला घेतली तर मध्ये उचलायचं नाही, तर आपले जे केकचे क्रम्बल्स आहेत ते आपल्या पॅलेट नाईफला चिकटून येतील. त्यामुळे क्रीमनेच फिरवायचं आहे सगळ्या बाजूने. साईडच्या बाजूने जास्त क्रीम लावायची आहे, त्यामुळे लवकर केकला फिनिशिंग येते. मागे पुढे करून व्यवस्थित अशी क्रीम लावून घ्यायची आहे. प्लेन स्क्रॅपर घेऊन त्याने आपण केक साईडच्या बाजूने प्लेन करून घ्यायचा आहे. स्क्रॅपरने एक्स्ट्रा असलेली क्रीम निघून येते आणि केकला खूप छान अशी फिनिशिंग पण येते. टेबल हलक्या हाताने फिरवायचा आहे. तर वरच्या भागात जी एक्स्ट्रा असलेली क्रीम निघून आलेली आहे ती पॅलेट नाईफने आतल्या बाजूने ओढून घ्यायची आहे. पुन्हा मी थोडीशी क्रीम घेऊन मध्ये केक प्लेन करून घेत आहे. त्यानंतर लायनिंगचा स्क्रॅपर घेतला आहे. त्याने मी केकला खूप छान अशा लायनिंग करून घेतलेल्या आहेत. वरच्या बाजूने एक्स्ट्रा आलेली क्रीम पुन्हा आतल्या बाजूने ओढून घ्यायची आहे. तर इथे खूप छान अशी केकला फिनिशिंग द्यायची आहे.
हलक्या हाताने क्रीम आतमध्ये ओढून घ्यायची आहे, त्यामुळे खूप छान अशी फिनिशिंग येईल. तर खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. तर इथे खालच्या बाजूने जी क्रीम आहे ती पॅलेट नाईफने काढून घ्यायची आहे. बेस आपला क्लीन करून घ्यायचा आहे. त्यानंतर तो मी 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवत आहे. तर इथे आपल्याला गनाश तयार करायचा आहे. तर माझ्याकडे छोटंसं स्केल आहे, त्यावर मी एक बाउल ठेवून घेतला आहे. त्याचं मार्किंग 0 करून घेतलं आहे. त्यामध्ये रूम टेम्परेचरची व्हिपक्रीम, लिक्विड व्हिपक्रीम घेतलेली आहे 60 ग्रॅम. मोर्डेचं डार्क कंपाऊंड कट करून घेतलं आहे. 30 ग्रॅम इतपत ते चॉकलेट घेतलं आहे. 60 ग्रॅम व्हिपक्रीम, 30 ग्रॅम चॉकलेट असं हे प्रमाण घेतलं आहे. तर ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ते आपण डबल बॉईलच्या मेथडने मेल्ट करून घेणार आहोत. तिथे मी छोटं पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये पाणी घेतलं आहे, ते उकळून घेतलं आहे. त्यावर ते बाउल ठेवून मिक्स करत राहायचं आहे. तर चॉकलेट आपलं मेल्ट झालेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा न्यूट्रल जेल टाकून पुन्हा थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर ते आपण एका गाळणीने गाळून घ्यायचे. त्यामध्ये जे क्रिस्टल्स असतील ते निघून जाईल किंवा काही कचरा असेल तोही निघून जाईल. त्यामुळे केकला खूप छान अशी फिनिशिंग येईल. तर इथे मी ते गाळून घेतले. त्यानंतर केक आपला फ्रीजमधून बाहेर काढून घेतला आहे. तर गनाशे थंड झाल्यानंतरच केकवर टाकायचं आहे, गरम टाकायचं नाही. त्यामुळे जी आपली क्रीम आहे ती मेल्ट होऊन जाईल. तर थोडंसं थंड झाल्यानंतर ते थोडंसं थिक पण होतं, त्यानंतरच ते वापरायचं आहे. तर इथे मी पुन्हा थोडंसं टाकून घेत आहे, त्यामुळे फिनिशिंग येईल. तर खूप हलक्या हाताने ते पसरवून घ्यायचे. स्पॅच्युला मागे न्यायचा नाही पुन्हा, त्यामुळे फिनिशिंग जाईल. तर इथे खूप छान अशी शॅडो त्यामध्ये दिसत आहे बघा. विंडोची शॅडो त्यामध्ये दिसत आहे. खूप ग्लेजिंग असा केक तयार झालेला आहे. तर इथे मी 2C नंबरचा नोझल घेऊन, मोदक नोझल आहे त्याने केकला बॉर्डर करून घेतलेली आहे. त्यानंतर केकवर नाव टाकायचं. कशा पद्धतीने नाव टाकायचं, तर इथे मी व्हाईट जेल घेतलं आहे. पायपिंग बॅगमध्ये ते जेल भरून घेतलं आहे. छोटासा होल करून घेतला आहे. तर इथे हॅप्पी व्हॅलेंटाईन डे असं मी नाव लिहून घेत आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीही केकवर नाव टाकू शकता. इथे तुम्ही स्टिकर लावला तरीही चालेल, पण माझ्याकडे स्टिकर नाही, त्यामुळे केकवर मी अशा पद्धतीने नाव टाकून घेत आहे. खूप हळूहळू टाकायचं आहे नाव. चुकलं तर आपण ते पुसू शकत नाही, त्यामुळे सावकाश टाकायचं आहे. व्हाईट जेलने मी ते नाव काढून घेतले. थोडंसं सावकाश काढायचं आहे. जर कुठे आपल्या केकवर पडलं तर आपला केक हा खराब दिसेल, त्यामुळे घाई करायची नाही. हॅप्पी व्हॅलेंटाईन डे असं मी नाव लिहून घेतलंय. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते सेट होऊन जाईल. केक आपला तयार झाल्यानंतर फ्रीजमध्येच ठेवायचा आहे, त्यामुळे जे गनाश आहे ते थोडंसं टाईट होऊन जाईल. त्यामुळे नाव टाकायलाही आपल्याला सोपे जाईल. तर अशा पद्धतीने मी केकवर नाव लिहून घेतलंय. त्यानंतर आपण तो केक फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. तर इथे मी रेड कलरचं फॉन्डंट आहे, रेडीमेड फॉन्डंट आहे हे. तर ते थोडंसं घट्ट आहे. एअरटाईट बॅगमध्येच ते पॅकिंग करून ठेवायचं असतं, फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. तर इथे मी थोडंसं ते मळून घेत आहे. थोडंसं ते रगडून घ्यायचे, जेणेकरून ते एकजीव होऊन जाईल. आपल्याला लाटायलाही ते सोपं जाईल. तर खूप ते मळून घ्यायचे, त्यामुळे ते सॉफ्ट असं होईल. तर इथे मी पोळपाट घेतला आहे आणि लाटण्याच्या मदतीने लाटून घेणार आहे. तर त्याचा गोळा तयार करून घेतला आहे. कॉर्नफ्लॉवर इथे घ्यायचं आहे लावण्यासाठी, त्यामुळे ते चिकटणार नाही.
तर इथे कॉर्नफ्लॉवर डस्ट करून घेतले, त्यावर आपण ते चपाती इतपत लाटून घ्यायचे. तर हे माझं रेड कलरचंच फॉन्डंट होतं, त्यामध्ये मी कलर मिक्स केलेलं नाही, रेडीमेडच आहे ते. खूप कलरमध्ये ते अवेलेबलही आहेत. तर हार्ट शेप आपण इथं काढत आहोत, त्यामुळे मी रेड कलरचा वापर केलेला आहे. तर चपाती इतपत पातळ ते लाटून घेतले. तर माझ्याकडे कुकीज कटर आहेत हार्ट शेपमध्ये, त्याने मी त्याचे शेप कट करून घेत आहे. त्याला एका बाजूने धार असते, तर ते थोडंसं त्यावर ठेवून दाबायचं आहे, थोडंसं प्रेस करायचं आहे, त्यामुळे शेप आपला हा व्यवस्थित निघेल. तर लहान मोठ्या साईजमध्ये ते मी शेप काढून घेतलेले आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्डंटचे कटर आहेत. प्लेटवर मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर डस्ट करून घेतले, त्यावर आपण हे शेप काढून ठेवणार आहोत, त्यामुळे ते एकमेकांना चिकटणार नाही किंवा प्लेटला चिकटणार नाहीत. तर थोडा वेळ बाहेर ठेवल्यानंतर ते कडक होऊन जातात. फ्रीजमध्ये ते अजिबातही ठेवायचे नाहीत, त्याला लगेचच पाणी सुटेल. ज्यावेळेस आपण केक कस्टमरला देणार आहे त्यानंतरच ते केकवर ठेवून घ्यायचे आहेत. तर इथे खूप हलक्या हाताने ते व्यवस्थित उचलून प्लेटमध्ये ठेवायचे आहेत. तर असे मी लहान मोठे शेप काढून घेतलेले आहेत, ते प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे. तर खूप सुंदर असे शेप आलेले आहेत. हलक्या हाताने ते उचलून घ्यायचे. तर इथे जो आपला केक आहे त्याला एका बाजूने साईडने गॅप राहिलेला आहे, जी मोकळी जागा आहे तिथे आपण त्यावर हे जे हार्ट शेपचे शेप काढून घेतले ते हलक्या हाताने ठेवायचे आहेत, अजिबातही दाबायचं नाही. एकदा ठेवल्यानंतर ते अजिबातही उचलायचे नाही. जर तुम्ही उचलायचा प्रयत्न केला तर तुमचा केक हा खराब होऊ शकतो. तर ते व्यवस्थित हलक्या हाताने अलगद ठेवायचे आहेत, खूप दाबायचं नाही. एकावर एक अशा पद्धतीने मी राऊंड शेपमध्ये एका साईडने ते ठेवून दिलेले आहेत. तर खूप सुंदर असा आपला केक तयार झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. तर खूप सुंदर असा व्हॅलेंटाईन डे स्पेशल आपला केक रेडी झालेला आहे. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही बनवलेला आहे. तर मला लाईक सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.